मुंबईपर्यंत आवाज कसा पोहोचणार? ठीक आहे. आजच्या या राज्यस्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2025च्या या बक्षीस वितरणाच्या या समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमच्या सर्वांचे नेते, महसूल मंत्री, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सहकारी खासदार अजित गोपछेरेजी, तसंच आमदार तुषार राठोडजी, आमदार राजेश पवारजी, आमदार बाबूराव कदम कोरीकरजी, तसेच आपल्या या छत्रपती संभाजीनगर म्हणजे मराठवाड्याचे विभागीय आयुक्त यांच्या नेतृत्वात या सगळ्या स्पर्धा झाल्या असे माननीय दिलीप गावडेजी, तसेच उपस्थित आमचे सहकारी संघटन मंत्री संजय कोडगेजी, आमचे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष अमर नांदुरकरजी, ग्रामीणचे अध्यक्ष संतोष उंबर्डेजी, इथे उपस्थित व्यासपीठावर संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामीजी आणि आवर्जून उल्लेख तसा अभिजित राऊतांचा झाला की ते जिल्हाधिकारी असताना याला सुरुवात झाली आणि बॅटन जे आहे ते राहुल कर्डिलेंनी जी सुरू घेऊन ते सुरुवात केली, असे राहुल कर्डिलेजी, अभिजित राऊतजी, जालन्याचे श्रीकृष्ण पंचालजी, श्रीमती मीनन करणवारजी, अश्विन कुमारजी, महेश कुमार दैकोडेजी, अरुण अनंतकरजी, प्रदीप कुलकर्णीजी, तसंच अशोक पाटीलजी, नितीन महाजनजी, ज्यांनी याला आयोजित केल्याचे अपर आयुक्त नैना बोर्डेजी आणि आवर्जून उल्लेख सगळ्यांच्या भाषणात आला असे महेश वडतकर, त्यांना वडतकर साहेब पुढे आलं तुम्ही, तुमचा सगळ्यांनी उल्लेख केला. मी बावनकुळे साहेबांना विनंती करेन तर आपल्याकडून त्यांचा सत्कार करण्यात यावा. या ठिकाणी आमचे सहकारी प्रवीण साले, आशुतोष जोशी, मिलिंद देशमुख आणि सचिन पत्रकार उपस्थित आहेत. उपस्थित सर्व महाराष्ट्रातून 36 जिल्ह्यातून आलेले सर्व खेळाडू बंधूंनो आणि भगिनींनो, मला अतिशय आनंद आहे की आज 12 वर्षाकाळ माननीय बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वात आज या महसूल विभागाच्या एवढ्या मोठ्या स्पर्धा या नांदेड जिल्ह्यात होत्या, ज्याचा मी पालकमंत्री. मी बावनकुळे साहेबांचा अतिशय आभारी आहे की आपण सर महसूल विभागाला या स्पर्धेत घेण्याची परवानगी दिली आणि यामुळे या स्पर्धा इकडे मोठ्या प्रमाणात झाल्या. आजच सकाळी साहेब मन की बात कार्यक्रम होता माननीय मोदीजींचा, त्याच्यामध्ये अर्धा वेळ त्यांनी खेळ का खेळला पाहिजे ह्याच्यावरती त्यांनी मार्गदर्शन केलं की प्रत्येकाला आपलं स्वास्थ्य चांगलं ठेवण्याकरता खेळ खेळले पाहिजे आणि म्हणून त्यांच्या मार्गदर्शनातून आज मला त्याच वेळेस आठवण झाली की आज संध्याकाळी स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्या या महाराष्ट्रातल्या अनेक खेळाडूंनी सहभाग घेतलाय. आपल्याला माहिती आहे खेलो इंडियाच्या माध्यमातून मोदीजींनी सर्व देशभरमध्ये सगळीकडे स्पर्धा घेतल्यात. माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये पण सीएम चषकच्या माध्यमातून अनेक स्पर्धा या महाराष्ट्रामध्ये झाल्या. त्याच्यामागचा उद्देश एकच आहे की आपल्याला आठवत असेल तर पूर्वी आपल्या भारत देशाच्या ऑलिम्पिकमध्ये गेले तर एखादं ब्रॉन्झ मेडल मिळालं तर आपल्याला आपण आनंद मिळतो, पण आता तुम्ही बघितलं असेल अनेक सिल्वर मेडल, गोल्ड मेडल, ब्रॉन्झ मेडल अनेक खेळामध्ये आपल्याला मिळतात.
त्याच्यामागचा कारणच एक आहे की आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी खेळाला अतिशय महत्व दिलं आहे आणि तेच उद्दिष्ट साधून आपले महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेबांनी आपल्याला या स्पर्धा घेण्याकरता परवानगी दिली आणि मला आनंद आहे की या नांदेड शहरामध्ये या स्पर्धा अतिशय आनंदी झाल्या. मी या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही. आपल्याला बावनकुळे साहेबांना आपण अनेक मागण्या केल्या आहेत, त्या आपल्याशी या विषयावर बोलतील. पण मी एवढं सांगू इच्छितो, या जिल्ह्याचा पालकमंत्री मी काय खूप त्याच्यात इन्व्हॉल्व झालो नाही, पण मी कलेक्टर साहेबांचं राहुल कडिले जे असतील त्यांची टीम, महेश भरतकर असतील, यांनी आपल्या सगळ्यांची चांगली सेवा केली. आपल्या सगळ्यांना या स्पर्धेमध्ये आनंद वाटला आणि आपण सगळेजण आनंदी आहात. कोणाला जायची इच्छा होईना असं आहे, पण असं नाही उद्यापासून आपले चालू होणार. आपल्याला सगळ्यांना गेलं पाहिजे, कारण की शेवटी वर्क इज वर्शिप. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच त्याच्यामध्ये या ठिकाणी आलेल्या सगळ्या खेळाडूंचं खूप खूप अभिनंदन करतो. ज्यांना बक्षीस मिळालंय त्यांचं तर कौतुक आणि अभिनंदन आहे, पण ज्यांना मिळालं नाही त्यांनी बावनकुळे साहेब जाहीर करतील पुढच्या वर्षी स्पर्धा, आणि त्या स्पर्धेमध्ये तुम्ही नक्कीच प्रॅक्टिस करा वर्षभर आणि स्पर्धेमध्ये यशस्वी व्हाल हीच आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मोदी बोले. स्पर्धेच्या यजमान केंद्राचे पालकमंत्री या लोकांना आपण आमच्या आनंदात सहभागी झालात, आम्हाला या स्पर्धांसाठी प्रोत्साहित केलं, पाठिंबा दिला, त्याबद्दल आपले आभार या ठिकाणी व्यक्त करते. कुठे डेअरिंग करतो यानंतर